मित्र हो नमस्कार. स्नेहांकुर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत मराठी राजभाषा दिनानिमित्त अतिशय सुंदर आणि सोपा असा 10 ओळींचा मराठी निबंध. मराठी राजभाषा दिन. पहिली ओळ आहे, मराठी राजभाषा दिन दरवर्षी 27 फेब्रुवारीला उत्साहात साजरा केला जातो. यानंतरची ओळ, या दिनाला मराठी भाषा दिन तसेच मराठी भाषा गौरव दिन असेही म्हणतात. यानंतरची ओळ आहे, या दिवशी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी लेखक, कादंबरीकार, कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असतो. यानंतरची ओळ आहे, कवी कुसुमाग्रजांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर हे होते. यानंतरची ओळ आहे, त्यांचा विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे कायमचे भूषण आहे. यानंतरची ओळ आहे,
महाराष्ट्राची मातृभाषा तसेच अधिकृत राजभाषा मराठी आहे। यानंतरची ओळ आहे मराठी भाषेची साहित्य संपदा विपुल आहे। यानंतरची ओळ आहे अनेक संत, कवी, लेखक इत्यादी यांनी मराठी साहित्यात मोलाचे योगदान दिले आहे। यानंतरची ओळ आहे मराठी भाषा दिन सर्व शाळा महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरा केला जातो। आणि यानंतर शेवटची 10वी ओळ आहे आपण सर्वांनी मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत। धन्यवाद मित्रांनो। अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी निबंधासाठी आमचे स्नेहांकुर देशिंग अवश्य सबस्क्राइब करा।